महाराजांचं आगमन झालेलं आहे। सर्व भाविक भक्त यांना विनंती आहे की कीर्तन मंडपामध्ये येऊन बसण्याची कृपा करावी। चित्त तुझे पायी मोरो, चित्त तुझे पायी मोरो, चित्त तुझे पायी मोरो। करिगा पांडुर प्रपंच ओचार प्रपंच ओचरो प्रपंच ओचर विठ्ठला 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 चित्त तुझे पाये मोरो, ऐसे करिगा पांडुरंगा, शुद्ध रंग वावे रंगा। पुरे पुरे आता नको दुजियाची सत्ता, ऐसे करिगा पांडुरंगा, शुद्ध रंग वावे रंगा। लटिके ते फेडा तुका म्हणे जाय पिडा, ऐसे करिगा पांडुरंगा, शुद्ध रंग वावे रंगा। पांडुरंगा करू पवित्र स्थल अखंड हरिनाम सप्ताह ज्ञान मंडपामध्ये कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबरा यांचा हा अभंग आहे। 1 तास भगवत चर्चा।
तत्पूर्वी श्री गुरुचं स्मरण वंदन करून समस्त संत चेतनांना साष्टांग दंडवत प्रणाम करून जमलेल्या भाविक संत मंडळी, श्रोते मंडळी, मातृशक्ती या सर्वांनाच व्यासपीठावरून साष्टांग दंडवत प्रणाम. जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगातून देवाकडे विनंती करतात, मागणी करतात. हळूहळू आपण या अभंगाला अनुसरून 1 तासाची चर्चा करणार आहोत. आपल्या या गावामध्ये 15 वर्षापूर्वी एक बार मी आलो होतो. गावात कार्यक्रम झाला होता, हनुमान मंदिर. त्याच्यानंतर हा दुसरा योग आहे. महाराजांचा आग्रह आणि प्रेम आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन येण्याचा प्रयास केलेला आहे. आपल्या सर्वांचंच स्वागत आहे आजच्या या कीर्तनामध्ये. संतांचे हे भूमी आहे महाराष्ट्र. अनेक उच्च कोटीचे संत या भूमीमध्ये होऊन गेलेले आहेत. जशी भूमी संताची आहे तशी आपल्या या समाजाला भूमिका भी संतांची ठेवणं गरजेचं आहे. भूमी तर आहेच, परंतु भूमिका ठेवण्याची आता आवश्यकता आहे. केवळ भूमी संतांची राहून उपयोग नाही. संतांची भूमिका काय होती त्याला जपणं गरजेचं आहे. आणि ते जपण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. संतांची भूमिका जपणं तसं कठीण आहे, परंतु त्याच्याशिवाय कल्याण नाही. कठीण असेल परंतु असंभव नाही. प्रत्येकाने त्याला जपण्याचा प्रयत्न करायचा आहे. संतांची भूमी तर जपली, परंतु भूमिका जर जपली तर अशा पद्धतीनं जर आपण कार्य करीत राहिलं तरच हा परमार्थ आहे. भूमिका जर जपता आली नाही तर परमार्थ नाव परमार्थ होईल, परंतु वास्तविकता त्याच्यामध्ये काही राहणार नाही. चित्राच्या फळाला आपण फळ म्हणतो. चित्राच्या फळाला आपण फळच म्हणतो, परंतु फळ म्हणता येईल, फळ दिसेल, परंतु त्याच्यात रस राहणार नाही. तसं परमार्थामध्ये रस केव्हा येईल? संतांची भूमी आणि भूमिका दोन्ही गोष्टीचा समन्वय होईल, तेव्हा आपल्या परमार्थामध्ये रस येईल. अन्यथा चित्रातले फळ आहेत. आणि मला तर वाटते की चित्रातले फळ खऱ्या फळापेक्षा बी रंगीन दिसतात, अजून सुंदर दिसतात, पण उपयोग काय त्याचा? वास्तविक फुलापेक्षा प्लास्टिकचं फूल खूपसरत आहे, सुंदर आहे, परंतु काय करणार त्याला?
पण मला वाटते की आता आपला परमार्थ प्लास्टिकच्या फुलासारखं होऊ नये आपल्या जीवनामध्ये. गंध, सुगंध, रस, मकरंद आणि शोभा या साऱ्या गोष्टी ज्याच्यामध्ये संग्रहित आहेत, संघटित आहेत, त्यालाच वास्तविक फूल म्हणतात. ज्याच्यामध्ये हित आहे, कल्याण आहे, उद्धार आहे, ज्ञान आहे, विवेक आहे, भक्ती आहे, त्यालाच परमार्थ म्हणतात. अन्यथा नावाचा परमार्थ आहे. सज्जन हो, समस्त संत मंडळी, भक्त मंडळी सर्वांना विनंती आहे, आता परमार्थ वाढवायची गरज राहिली नाही. आता परमार्थ खूप झालेला आहे. आता काळाची गरज काय आहे तर माणसाला माळी घाला, परमार्थ करा, वाढवा, संख्या वाढा, अशी आता गरज राहिली नाही. आता गरज आहे काळाची की वाढलेल्या परमार्थामध्ये जे विकृती आहे ते कशी कमी करता येईल याची गरज आहे. आता परमार्थ वाढवायची आवश्यकता नाही. कोणी येडं राहिलं नाही. आता घरोघर ब्रह्मज्ञान झालेलं आहे. आता काही कमी नाही आता याच्या. सर्वे ब्रह्म वदिष्यन्ति संप्राप्ते च कलियुगे नैव तिष्ठन्ति मैत्रे शिष्णोदर परायण. श्रीमद भागवत पुराणामध्ये भगवान कृष्ण सांगतात की हे मैत्री ऋषी, संप्राप्ते च कलियुगे सर्वे ब्रह्म वदिष्यन्ति, सर्वजणच ब्रह्मज्ञान सांगतील. कलियुगामध्ये सर्वांनाच सांगता येईल ब्रह्मज्ञान, भागवत. कोणी राहणार नाही असं माग, प्रत्येकाला सांगता येईल. परंतु नैव तिष्ठन्ति कौन्तेय मैत्रेय शिष्णोदर परायण. ब्रह्मज्ञान सांगतील, परंतु ब्रह्मज्ञानाचा उद्देश काय राहील तर दोन गोष्टीचा राहील. कोणता? शिष्णोदर परायण. आता याच्यावर स्पष्ट करून सांगणं गरजेचं नाही. पोटासाठी संत झाले कलित बहुत. महाराजांच्याच शब्दातून बोलावं. आपल्या वाणीचा अधिकार नाही. उद्देश काय राहील ब्रह्मज्ञानाचा तर पोट भरणे. शिष्णोदर परायण. आता अलीकडं आम्ही नाव ठेवून घेतो हरिभक्त परायण, परंतु वास्तविक पाहता उद्देश काय आहे? शिष्णोदर परायण. असं लिहिता येत नाही म्हणून हरिभक्त परायण लिहावं लागतं, एवढंच, बाकी काय नाही. आणि असे हे परमार्थामध्ये आता विकृती कशी थांबवता येईल हे काळाची गरज आहे. प्रत्येकाने आता परमार्थ करायचं नाही, खूप झालेलं आहे. जाता जाता सांगत कमी वेळामध्ये तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करेन. सध्याच्या काळामध्ये विकृत शब्द ऐकून तुम्हाला अचंबा वाटला असेल की काय विकृत काय आहे, काय झालं विकृत, प्रश्न असेल तुमच्या मनामध्ये तर सांगतो. एक 4, 5, 7 काही सूत्र तुमच्या पुढे ठेवतो. परमार्थाचा उद्देश आणि परमार्थाची भूमिका काय होती.
धर्माचं रक्षण करण्यासाठी परमार्थ होता का धंदा करण्यासाठी होता? जर धर्माच्या जाग्यावर जर धंदा आला असेल तर विकृत झाला की संस्कृत आहे परमार्थ? काय झालं? आता विकृती म्हणजे काय याच्यावर थोडंसं बोलतो तुम्हाला. परमार्थ खरं तर श्रद्धेचा विषय आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम् तत्परः संयतेंद्रियः. श्रद्धेचा विषय आहे. परंतु श्रद्धेची जागा आता परमार्थामध्ये विकृत होऊन स्पर्धेनं धरलेली आहे. स्पर्धा हे संसार आहे आणि श्रद्धा हे परमार्थ आहे. मग परमार्थात जर स्पर्धा आली असेल तर तो परमार्थ काय झाला? विकृत झाला. संसार बी झाला नाही. संसारात विकृती म्हणता येत नाही कारण संसार विकृतच असतो, आहे की नाही? संसार तर विकृतच असतो. परंतु संसारात जर स्पर्धा आली असेल तर ते विकृत झालेलं आहे. श्रद्धेची जागा कोण पकडली? स्पर्धा. स्पर्धेमध्ये द्वैत आहे. स्पर्धा कोणात असते? एकट्यात का दोघात? आणि परमार्थ एकट्यात असतो. एक होऊन करावं लागते परमार्थ. द्वैत सारून करावं लागते. द्वैत सारोनी माळमी घालीन. आता आमच्या माळी आहेत पण द्वैतासहित माळी आहेत, द्वैत सारलेलं नाही. अनेक भेद समाजामध्ये आहे. त्या माळीचा काही अर्थच नाही. तर स्पर्धा दोघात असते, द्वैतात असते आणि श्रद्धा अद्वैतात असते. आणि अद्वैत काय आहे तर एक परमात्मा आहे. एकमेवाद्वितीय ब्रह्मा परमात्मा आहे. तर सांगा, धर्माची जाग्यावर काय आलं? धंदा आला. श्रद्धेच्या जाग्यावर काय आलं? स्पर्धा आली. अजून सांगू? अलीकड तर असं सोंग वाढत गेलं. परमार्थाचा उद्देश होता की संस्कार, समाजावर संस्कार घडले पाहिजे. समाजामध्ये संस्कार देण्याचं एक केंद्र आहे परमार्थ, एक माध्यम आहे. परमार्थाचं प्रयोजन आहे संस्कार. परंतु आता ते जागा विकृत झाली आणि संस्काराच्या जाग्यावर संस्काराची जागा आता सत्कारानं पकडलेली आहे. कोण धरली? काय झाला? परमार्थ झाला विकृत. सत्कार नसेल तर सप्ताह नाही, सत्कार नसेल तर कार्यक्रम नाही, सत्कार नसेल तर कीर्तन नाही, सत्कार नसेल तर कार्यक्रमाला येणार नाही आम्ही. कशासाठी होता? संस्कारासाठी होता. पण आता कशासाठी राहिला? सत्कारासाठी राहता. झाला विकृत. ठीक आहे, अजून पुढे सांगू? ऐकावं वाटेल नाही तर सांगू. परमार्थाचा उद्देश काय आहे? बोध. परमार्थाचा उद्देश काय होता? बोध. साधू बोध झाला, रोनिया ठेला ठाईच मुराला अनुभव. बोध होता. परंतु सध्याच्या काळामध्ये परमार्थात विकृती कोणती आली तर बोधाची जागा कोण घेतली? विनोद. कोणते महाराज पाहिजेत आपल्याला? राहिलं. विकृत झाला की नाही झाला? प्रत्येक जागा बदलली म्हणजे काय झाला? परमार्थ विकृत होऊन गेला. मग आता सांगा, परमार्थ वाढवायची गरज आहे का विकृती कमी करण्याची गरज आहे? अजून सांगतो तुम्हाला पुढे.
बोधाची जागा विनोदानं पकडली आणि आपल्या याच्यामध्ये वेदनीती होती. परमार्थामध्ये कोणती नीती होती? वेदनीती. वाचा बोलो वेदनीती, करू संती केले ते. आता त्याची जागा कोण घेतली असेल? मला वाटतं तुम्हाला कळालं बी असेल, नाहीतर सांगतोच. परमार्थामध्ये वेदनीती हे संस्कृती होती, पण ते विकृत होऊन त्या वेदनीतीची जागा आज सध्याच्या काळामध्ये राजनीतीने घेतली. काय झाला? परमार्थ विकृत झाला. किती विकृती सांगू? आता जर मी विकृती सांगत बसू तर उजडून जाईल आता आणि दुसऱ्या महाराजांचं कीर्तन राहून जाईल. बाबांनो, परमार्थ करा, परंतु याच्यासाठी करा की आता विकृती कशी कमी करता येईल याचा प्रयत्न करा. आता राजनीतीने जागा घेतली आणि म्हणून अशा अनेक प्रकारची विकृतीनं जागा घेतलेली आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी परमार्थाचं जे काही फळ आहे, परमार्थाचं जे काही आपणाला परिणाम आपल्यावर होणार आहे, ते विकृतीमुळे परिणाम कोणता होईल? विकृतच होईल ना. आणि ज्याच्यामध्ये विकृत कार्य नाही त्यालाच कृत कार्य असं म्हणतात. ज्याच्यामध्ये विकृती नाही त्याला काय म्हणतात? आणि ते कशानं होते कृत कार्य? तर त्याची ओवी माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात. मनोनी जाणतेने गुरु भजिजे, तेने कोणतं कार्य होईजे? कृत कार्याचा अर्थ की तुमच्या जीवनामध्ये अशा विकृती येणार नाहीत. परमार्थामध्ये ज्याच्यावर गुरुकृपा आहे त्याच्या परमार्थामध्ये विकृती राहत नाही. तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती. हे कृतकार्य आहे. पण गुरुकृपेची आवश्यकता आहे, गुरुभक्तीची आवश्यकता आहे याच्यामध्ये. असा प्रकार झालेला आहे. आणि ह्या सगळ्या विकृती आल्या कशानं? याच्या मागे काय कारण असेल? याच्या मागे कारण एकच आहे की प्रपंचाची हाव, प्रपंचाचा स्वार्थ, परिग्रह, संग्रह या गोष्टीमुळे विकृती आलेली आहे. विकृत होच लागते त्याला या गोष्टी आल्या म्हणजे. सज्जनो, देवाकडे मागायचं आहे, कीर्तन करायचं आहे देवाचं, देवाकडेच कीर्तन करायचं आहे, देवापाशी कीर्तन करायचं आहे, देवासाठी कीर्तन करायचं आहे आणि देवाकडे मागायचं आहे. कोणतं मागलो आम्ही देवाकडे? तर ज्या वस्तू देवापासून दूर नेतात त्याच वस्तू देवाकडे मागल्या. कोणत्या वस्तू मागल्या? कीर्तन करून आम्ही काय मिळवलं? कीर्तन करून देवापाशीच मिळवल्या. पण कोणत्या वस्तू? ज्या वस्तू देवापासून आम्हाला दूर नेतात. जळोतती येथे उपजविती अंतराय. नाही, कसं करायचं? आता परमार्थ म्हणजे काय करायचं? देवापासून दूर जाण्यासाठी करायचा का देवाच्या जवळ जाण्यासाठी करायचा? हे कळत नाही तर ते विकृतच परमार्थ आहे, ते विकृतच भक्ती आहे आपली. कळत नाही तर. पण हे कळणं फार गरजेचं आहे. खूप मोठं आता गरज आहे काळाची. देवापासून दूर राहतो. साधू संतांनी साधकाची दशा सांगितली परमार्थामध्ये.
साधकासाठी इशारा केलेला आहे, संकेत केलेला आहे. जया परमार्थाची चाड तेने सांडावे लिगाड, धरोणी भजनाची चाड नित्य नेम आदरे. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर बाहेर, उपाधी नसावी अंतर बाहेर. साधकाची दशा उदास उपाधी नसावी अंतर बाहेर, उपाधी नसावी अंतर बाहेर. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर बाहेर, उपाधी नसावी अंतर बाहेर. दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर बाहेर, उपाधी नसावी अंतर बाहेर. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. किती असावं? निर्वाहा पुरते अन्न आच्छादन, आश्रमासी जाण कोपी गुहा. स्पष्ट सांगितलेलं आहे. आता असं राहिलेलं नाही, म्हणून विकृत हे शब्द आलेला आहे. आपली गरज भागते ना प्रत्येकाची, ते आवश्यक आहे, त्याचा निषेध नाही. विधीने सेवन तेची त्यागाचे समान, बिलकुल निषेध नाही. विधीने सेवन करा, जे गरज आहे ते घ्या. मी नेहमी सांगत राहतो, आजही सांगतो थोडं, कारण तुम्ही नेहमी नसता माझ्या कीर्तनात तिकडं, त्याच्यामुळे तरी आमच्याकडले आलेत तरुण. आणि अजून एक तुम्हाला नवल सांगतो, हे आलेले आहेत ना तरुण, तिकडं तुम्ही कधी वेळ मिळाला तर कृपया येऊन बघा. ह्या वयाचे माणसं पुढे राहणार नाहीत, पुरे तरुण राहतील, असं हजारोच्या संख्येनं. मी पाहतो एक चमत्कार इकडं, फक्त आमच्याकडून आलेलेच तरुण तेवढे आहेत इथं, बाकी कोणीच तरुण नाही. आले आले तेच पाहिलं मी. काही माहित नाही संताची भूमीचं काय पर्वकाळ आहे. तर हे विकृती पैदा होत चाललेली. तर एक गोष्ट अशी आहे की आपणाला आवश्यकता किती आहे सांगतो तुम्हाला. उदाहरण आहे, 10,000 रुपये महिना तुम्ही कमवता, तर किती भाकरी खाता तुम्ही? 3 भाकरी, ठीक आहे ना. त्यांनी 20,000 महिन्याला कमवते, तर त्यांनी किती खावता? 6. आता लई लांबण लावण्यापेक्षा 1-1 लाख पगार आहे, त्यांनी किती खावा? पुन्हा पुन्हा गणित करीत राहा, ठीक आहे. तुम्ही रोजचे 1 कोटी रुपये जरी कमवल्या, तर तुमची गरज किती आहे? 3 भाकरीचीच आहे. 3 बी खायला गेल्या तर कोणी कोण खायला जिरालय कुठं? आपली गरज किती आणि आपल्याकडे आहे किती, आपण करतो किती? देवानं आपली गरज भागविण्यापुरतं जर आपण केलं, तर आपणाला वेळच वेळ आहे भजन करायला, नाम घ्यायला, सत्संग करायला, आहे की नाही? परंतु माणसाची, कोण्याही माणसाची गरज कधीही पूर्ण होत असते
पण इच्छा मात्र कोणाचीच पूर्ण होत नाही. पूर्ण होते ते गरज आहे, इच्छा कधीच पूर्ण झाली नाही. सेविला विच्छावाण सेविला उलटावा तो खरा बोल खरा बोल हे तुका मने मोल झाकेल ते पावेल गरज कोणाचीही पूर्ण होतेच. ज्याला गरज पूर्ण होऊन इच्छेच्या माग जो लागत नाही त्याचा उद्धारही होते, संसारही होते, त्याचा दोन्ही होतात. आणि जर याच्याच माग जर लागला, इच्छा कधी पूर्ण होतच नाही, परमार्थाला वेळ मिळतच नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी देवाकडे विनंती केली, प्रार्थना केली की देवा एक काम कर, निषेध नाही केला त्यांनी प्रपंचाचा, पण प्रपंचाची मर्यादा दाखवली, मर्यादा सांगितली, निषेध नाही करायला. प्रपंच ओसरो, काय म्हणाले? सरो म्हणाले का ओसरो? ओसरो. सरो म्हणाय नाही, कारण गरजेपुरता पाहिजे म्हणून सरो म्हणता येत नाही, आणि गरजेपेक्षा अधिक केल्यावर चित्त देवाकडे लागत नाही म्हणून ओसरो. गरज भागावी आणि आपलं चित्त देवाच्या पायावर स्थिर हो. मुरारी पादार्पित चित्तवृत्ती, देवाच्या पायावर चित्ताची गरज आहे. मग कसला प्रपंच देवाला भजू देते? आपणाला कोणता प्रपंच देवाचं भजन करू देते? ओसरलेला का पसरलेला? कोणता प्रपंच भजन करू देईल? ओसरलेला. नदीला पूर आला तरी पलीकडे जाता येत नाही, आटून गेली तरी आपला उपयोग नाही. आटूनही जाऊ नये आणि पूरही राहू नये, तर ओसरून जाओ. इकडून तिकडे जाता येते, तिकडून इकडे येता येते, पलीकडे जाता येते, अलीकडे येता येते. तसं आपला प्रपंच जर ओसरलेला असेल तर प्रपंचही करता येते, परमार्थाकडे जाता येते, हेही करता येते, तेही करता येते, पलीकडे जाता येते, अलीकडे येता येते. आणि पूर आलेला असेल तर संसाराला इकडंच राहून जाईल, पलीकडे जाणारच नाही. आणि परमात्मा कुठे आहे? तो पलीकडे आहे. कशी जाऊ मी वृंदावन, ना? पैल तिरी हरी वाजवी मुरली, नदी भरली यमुना, कशी जाऊ मी वृंदावना. कशी जाणार पलीकडे? ओसरल्याशिवाय जाता येत नाही. तर हे ओसरण्याची विनंती करतात. प्रपंच ओसरो, त्याच्याशिवाय चित्त स्थिर होत नाही. आणि गंमत अशी आहे की अनेक गतीला आपणाला प्राप्त जे करते ते चित्तच आपणाला अनेक गतीला प्राप्त करते. जे नाना गती ते पावविते, ते चित्तवरील आत्मया ते, मग कोण आठवी देहाते गेले की आहे. जर चित्त देवाकडं लावणं गेलं तर ते रिकामी तर राहणार नाही, गुणानं तर बसणार नाही. चित्ताचा स्वभाव आहे. मग ते अनेक गतीला घेऊन जाईल. नाना गती म्हणजे 84 लाख योनीमध्ये आपणाला ते फिरविल ते चित्त. त्याच्यासाठी आणि देवाच्या पायावर स्थिर झालं पाहिजे, आणि त्याच्या पायावर स्थिर होण्यासाठी आपला प्रपंच गरजेपुरता केला पाहिजे. आता कशी मुश्किल गोष्ट आहे. आता हे कीर्तनाला
कोण प्रतिसाद देईल, या विचाराला कोण स्वीकार करेल, या काळामध्ये कोण राहिले, कोणाची मानसिकता अशी राहिली. कठीण काळ आलेला आहे. शक्यच नाही म्हणाले लोक. काय करणार? शक्य नाही तर मरा, है ना. तरुण जाण्याचा विचारच नाही आपल्यामध्ये. तर देवाकडे अशी मागणी मागितली त्यांनी. प्रपंच सरो नाही, ओ सरो. एका ठिकाणी असं सांगितलेलं आहे की जर कदाचित अदृष्टवशात प्रारब्धानुसार तुम्हाला खूप मिळालं असेल आणि मिळावं तुम्हाला, खूप श्रीमंत हो माणसं, परंतु आपली गरज भागल्यानंतर जे काही शिल्लक आहे तर ते आपलं नाही, आपल्याकडे आहे पण आपलं नाही आणि आपल्यासाठी नाही, असं समजून त्याचा देश धर्म संस्कृतीसाठी जर आपण वापर केला तर तुमचा प्रपंच कितीही मोठा झाला तरी ओसरल्यासारखाच आहे. तरुण जायला सोपं आहे. तुमच्याकडे जे जे काही पदार्थ आहेत ते हवन द्रव्य मानावे, हे संपत्ती जात आघवे, हवन द्रव्य मानावे, मग आदि पुरुषी अर्पावे स्वधर्म यज्ञ, स्वधर्म यज्ञ अर्पावे आदि पुरुषी. हे संपत्ती जात आघवे, जर आपल्याकडे असेल कदाचित तर ते कशासाठी आहे? हवन द्रव्य मानावे. यज्ञामध्ये आहुती टाकतात ना, इदम न मम स्वाहा, राष्ट्राय स्वाहा, इंद्राय स्वाहा. ज्याच्या ज्याच्या नावानं आपण टाकतो त्याचं नाव घेऊन स्वाहा म्हणतो आपण. यज्ञ, यज्ञ काय आहे तर देण्यासाठी आहे. यज्ञ म्हणजे देणं, द्यायला शिका. इथं देण्याचं नावच नाही. यज्ञ, यज्ञ बी घेण्यासाठीच केला जातो, मग तिथं देणं कुठं आहे? समुद्र सखोल आहे, समुद्र सखोल आहे, खूप पाणी आहे त्याच्यामध्ये. अनेक नद्या त्या समुद्रामध्ये साठवून घेण्याची शक्ती आहे. एवढा मोठा समुद्र आहे, पण घेतो, सर्वांना घेतो म्हणून त्याचं स्थान खाली आहे. कशामुळे खाली आहे? घेतो म्हणून. एवढा एवढा मुठभर मेघ आहे, ढग आहे, मुठ्ठीभर, परंतु देतो सर्वांना म्हणून त्याचं स्थान वरी आहे. देणाऱ्याचं स्थान कुठं राहतं? उंच आहे, आणि घेणाऱ्याचं किती मोठा असेल तर स्थान खाली आहे, म्हणजे पतन आहे. अशा अनेक आपल्याला पाहता येतील गोष्टी. म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज विनंती करतात, प्रपंच ओसरो ओसरो, प्रपंच ओसरो, प्रपंच ओसरो, चित्त तुझे पायी मुरो. तर असं जर नाही झालं तर काय होईल? परमार्थामध्ये सध्याच्या काळामध्ये तर आता मी आधी सांगून गेलो की विकृत शब्दाबद्दल. कुठल्याही गोष्टीमध्ये शुद्ध असा शब्द आला की त्याच्या जोडीला काय राहते? अशुद्ध राहते. काही काही दुकानावर लिहिलं असते, काही हॉटेलवर लिहिलं असते शुद्ध शाकाहारी, म्हणजे
आलंच की दुसरं त्याच्याबरोबरला. तसं परमार्थात बी ह्या दोन गोष्टी आल्यात, शुद्ध शुद्ध. हे शुद्धावर विचार करीत असताना ज्ञानेश्वरीच्या 14व्या अध्यायामध्ये एक श्लोक आला, श्लोक नंबर 6, 5, 6, 7 अशा 2-3 श्लोकामध्ये याचा विचार आलेला आहे. शुद्ध सत्वगुणामुळे परमार्थ होतो. सत्वगुणामुळेच विज्ञान आविष्कार जे आहे विज्ञानाचा, तेही सत्वगुणाचाच प्रकार आहे, सत्वगुणामुळेच होतो. परंतु याच्यात सत्वगुणाचे 2 प्रकार सांगितलेले आहेत, एक शुद्ध सत्व आणि एक मलिन सत्व. किती? शुद्ध आणि मलिन 2 सत्वाचा विचार केलेला आहे. शुद्ध सत्वाचा विचार आहे, शुद्ध सत्वाचा उद्देश आहे परमात्मा, हरी. आणि मलिन सत्व बी परमार्थच करायला होते, पण उद्देश परमात्मा ठेवत नाही, पसारा, संपत्ती, सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा, पद, पदवी, गादी इत्यादी अनेक प्रकारच्या गोष्टी येतात. हे मलिन सत्वाचा उद्देश आहे ना. आणि अशा प्रकारच्या ज्या बहिरंग गोष्टी आहेत, याच्यावर बसणारा त्याला उत्तराधिकारी म्हणतात. आणि फक्त त्याचा केवळ उद्देश देवच आहे. ते उत्तराधिकारी कुठलाच होत नाही, कोणाचाच होत नाही, पण उत्तम अधिकारी झाल्याशिवाय राहत नाही. उत्तराधिकारी होत नाही, पण उत्तम अधिकारी झाल्याशिवाय राहत नाही. याच्यासाठी एक दृष्टांत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, थोडासा स्पर्श करून जातो. देवाकडे मागायला जाणारा कोणीही असो, भक्तच है ना. महाभारताच्या युद्धामध्ये दुर्योधन आणि अर्जुन दोघंही मागायला गेले. म्हणजे दुर्योधन आता देवाकडे गेला म्हणजे कोण झाला देवाचा? भक्तच तर झाला. देवाकडे गेल्यावर भक्तच झाला ना. आणि तुम्हाला कथा माहित आहे की पायथ्याकडे उशाकडे बसलं, हे सगळं सविस्तर मी सांगत नाही तुम्हाला. पण देवानं सांगितलं की एक मी आणि एक माझी माया, माझा पसारा, हे शस्त्र, अस्त्र, घोडे, संपत्ती, सत्ता, हे सगळं माझं एकीकडे आणि मी एकीकडे. हे 2 भागामध्ये आहे. दुर्योधना, काय पाहिजे तू? मला मागाय आलास ना, तू भक्त आहेस, सांग. देवाकडे तर सत्वगुणाशिवाय जाऊ शकत नाही माणूस. दुर्योधनात बी सत्वगुण आहे, पण कोणतं सत्व आहे आता? हे आता लक्षात आलं? काय मागितलं मग त्याने? हे सत्वच आहे, पण मलिन सत्व आहे. मग आज आम्ही जे कीर्तन, परमार्थ, भजन, कीर्तन जे करतो, ते देवाकडेच मागतो, पण काय मागतो आम्ही? कोणतं सत्व आहे आमचं? मलिन सत्व आहे, शुद्ध सत्व नाही. म्हणून असल्या मलिन सत्वामध्ये आम्हाला ठेवू नको, तूच पाहिजे. अभंगाचं 2रं चरण. शुद्ध रंग म्हणजे परमात्मा प्राप्तीचा रंग. एक शुद्ध रंग आहे. शुद्ध म्हणजे परमात्मा शिवाय दुसरं शुद्ध काहीच नाही. शुद्धोहम बुद्धोहम, फक्त एक परमात्मा तत्वच शुद्ध आहे, बाकी सगळं अशुद्धच आहे. शुद्ध रंगाचा अर्थ काय?
परमात्मा प्राप्ती ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग व्हावे रंगा. माणसाचा शुद्ध रंग म्हणजे निश्चयात्मक रंग, एकच, घडीत एक असं बदलायचं नाही. शुद्ध रंग, आज याचा तर उद्या त्याचा, हे शुद्ध रंग नाही. कधी इकडे तर कधी तिकडे, शुद्ध रंग नाही. खूप सांभाळून बोलावं लागते मला. आणि एक 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 गोष्ट सांगत होते महाराजांचे, गुरुवर्य महाराजांचं एक दृष्टांत आठवला. अशी जत्रा भरली आणि जत्रेला खूप लोक येतात. असं पावसाचं वातावरण झालं, जिकडे तिकडे वातावरण असं बदललं, ढग आले, मोठा पाऊस येण्याची शक्यता. त्या जत्रेमध्ये एक छत्रीचं दुकान होतं. लाईन लागली लोकांची छत्र्या घ्यायला. पण सगळ्यात पुढे एक शहाणा समोर झाला. थांबा म्हणले, तुम्हाला कळत नाही, मी भाव करतो बरोबर, विचारतो, नंतर सगळे मिळून घेऊ छत्र्या. तो शहाणा समोर झाला आणि त्याने विचारलं की ओ सेठजी, छत्री केवढ्याला? म्हणले 12 रुपयाला छत्री. 12 रुपयाला? 12,000ला असेल, 12 रुपयाला असेल. आता आपलं कीर्तनाचं बी अलग अलग राहतेच छत्र्या. कोणती 12 रुपयाची असेल, कोणती 13 रुपयाची असेल, कोणती 15 रुपयाची असेल, कोणती 9 रुपयाची असेल, है ना. तर म्हणला हा 12 रुपयाला छत्री आहे. मग याने विचारलं गॅरंटी? त्यांनी सांगितलं की पाण्यात जर भिजवणं गेलं तर 12 वर्षाची गॅरंटी. किती? आता घ्यावं की घेऊ नये? असल्या छत्र्या आल्या जत्रेमध्ये. आता याला कळालंच नाही, घेतलं आपलं. असल्याच छत्री आता घ्यावंच लागते. घेतल्या, पण ते होतं नकली कोळसा कुटून कपड्याला रंग लावलेली छत्री होती, ओरिजिनल छत्री नव्हती. सगळ्यांनी छत्र्या उघडल्या, पाऊस सुरू झाला, घराकडे निघालेलो. पण घरला येईपर्यंत छत्री धोतरवणी झाली आणि धोतर छत्रीवणी झालं. खालचा रंग वरी गेला, वरचा रंग खाली आला. हे शुद्ध रंग नाही. परमार्थामध्ये टिकाऊपणा नाही. पर्वता एवढं दिखाऊ असावं का मोहरी एवढं टिकाऊ असावं? गाडीभर बोलण्यापेक्षा काडीभर वागलं तर बस आहे. गाडीभर बोलण्यापेक्षा काडीभर वागलं तरी बस आहे. याला म्हणतात शुद्ध रंग. अशुद्ध नाही. बदलणारा रंग नको. म्हणून महाराज सांगतात की असा हे रंग आहे प्रपंचाचा. निरंतर उत्पत्ती विनाशशील प्रपंच आहे आणि परिवर्तनशील प्रपंच आहे. हे बदलतच राहणार आहे. तर मला त्याच्यासोबत जर मी संबंध केलो, जो कोणी जीवात्मा बदलणाऱ्या प्रपंचाशी संबंध करेल, तर बदलणाऱ्या प्रपंचाबरोबर आपली मनस्थिती बी बदलत राहते. कर्म बळवंत दुस्तर राहुने दि स्थिर एके ठाई निश्चल. हे संसार आहे, परिवर्तनशील आहे. 2 बाजू सांगितल्या. एक प्रपंच आहे आणि एक परमात्मा आहे. आपण आपलं चित्त कोणाशी जोडावं? एकम नित्यम विमलम अचलम सर्वधी साक्षीभूतम. अचलम, अचल परमात्मा आहे, स्थिर तत्व आहे आणि हे अस्थिर प्रपंच आहे. फिरणाऱ्या चाकावर माशी बसली. फिरणाऱ्या चाकावर माशीची इच्छा नाही फिरायची, पण बसली कशावर? तसं तुमची आमची इच्छा नाही फजिती करून घ्यायची.
84 लाख योनी फिरायची इच्छा कोणाचीच नाही, पण बसलो संबंध कोणाशी केला? फिरविणाऱ्या संसाराशी, प्रपंचाशी संबंध ठेवला. आता इच्छा नसली तरी त्या मासीला आता फिरावंच लागतंय. म्हणून एक स्थिर तत्व आहे, ध्रुव तत्व आहे, परमात्म तत्व आहे. त्याला आपलं चित्त जर जोडलं तर आपणाला आपली फजिती होणार नाही. आणि किती जन्माला ज्या ज्या वेळेस आपण येतो त्यावेळेस आपण संसाराची स्वतंत्र सत्ता समजल्यामुळे देवाला शरण जात नाही. संसाराची स्वतंत्र सत्ता आपण समजतो. आपण आपली स्वतंत्र सत्ता आहे का? नाही, परंतु सत्ता देवाची आहे. हे न समजल्यामुळे देवाशी आपण जोडत नाही, आपण संसाराशी जोडतो. संसार हे प्रपंच आहे. आपण परमात्माचे अंश आहात. ईश्वर अंश जीवा विनाशी, चेतन अमल सहज सुखराशी. सज्जन हो, सोन्यात सोनं मिसळणं सोपं का सोनं लोखंड मिसळणं सोपं? सोन्यात सोनं मिसळणं सोपं आहे. मग आता आपण देवाचे आहोत की प्रपंचाचे आहोत? आपण म्हणजे आत्मतत्वदृष्टीनं, आत्मदृष्टीनं. जर तुम्ही देवाचे असाल तर देवात मिसळणं सोपं आहे की संसारात मिसळणं सोपं आहे? पण आम्ही प्रयत्न करतो संसाराशी एकरूप होण्याचा. ज्याचे आहोत त्याच्यात मिसळायला सोपं जात आहे. म्हणून त्याची सत्ता ध्यानात ठेवा. आणि त्याची सत्ता न ध्यानात ठेवली तर अनेक जन्म आपण दुसऱ्याच्या अधीन राहावं लागेल, फजिती होईल. दुसऱ्याची सत्ता आपल्याला हे करावं लागेल. पण पुरे आता नको दुजयाची सत्ता, पुरी आता आहे. जाता जाता महाराज सांगतात की आपण ज्याला आपण हे सगळं मानलेलं आहे. कृपया एक 5 मिनिटाचा वेळ आहे. आपण हे सगळं मानलेलं आहे. पती पत्नी घरदार हे सगळं आपण मानलेलं आहे. संबंध मानलेला संबंध आहे प्रपंचाशी. आणि देवाचा संबंध असलेला आहे. देवाचा संबंध वास्तविक संबंध आहे आणि हे मानलेलं आहे. असं कोणाच्या कपाळावर लिहून तर नाही की पत्नी आहे, पती आहे, असं काही नाही. इथं आपण मानलेलं आहे. एकमेकाची सोयरीक केली, जमवलं, मानलं. खरं तर नाही, इथं सगळं खोटच तर आहे. मानलेला संबंध. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात, लटिका संसार सर्व हा, लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया इरधार हरी. बघा किती गंमत आहे. तर कोणतीही गोष्ट करीत असताना माणसानं हे समजून घ्यायला पाहिजे की आपला इरधार कशानं चुकते, कल्याण कशात आहे आपलं. श्रीमंत होऊ शकता, पण कल्याण होणं अलग गोष्ट आहे आणि श्रीमंत होणं एक वेगळं आहे. कोणी कोणावर उपकार केला तर कोणता उपकार करेल? एकानं कारले दिले एका मित्रानं, ते घरी आणला, खुश झाला, पत्नीला सांगू लागला की मला कारले दिले, आज आपलं खर्च वाचला, आपले पैसे वाचले. पत्नी म्हणली तुम्हाला कळत नाही, म्हणले त्याने कारले दिले किती रुपयाचे? म्हणले 2 रुपयाचे, पण त्याला 10 रुपयाचा मसाला लागते म्हणले. आता पिढा संपली का वाढली? असे उपकार आहेत तुमचे आमचे, अजून वाढायचंच करत राहतो आपण. म्हणून सज्जनो, महाराज सांगतात की हे पांडुरंगा असं कर की संपूर्ण पीडा, बहुरोगाची पीडा संपून जाईल. असं तू आता कर. शुद्ध रंग दे
असं अभंगाच्या शेवट लटिके ते फे